नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. शेगाव रेल्वे स्थानकाची श्वान व बॉम्ब शोधक पथकाने केली पाहणी. मराठा समाजाची पुन्हा फसवणूक करू नये, संविधानिक आरक्षण द्यावे, हरिभाऊ राठोड यांची मागणी. आणि शेगाव येथून अयोध्येसाठी स्पेशल ट्रेन रवाना. आता बातम्या सविस्तर. अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आल्यानंतर अनेक भाविकांना रामलल्लाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. अयोध्येतील रामाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक अयोध्येत जात आहेत. दरम्यान भाविकांना अयोध्या येथून जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता यावे यासाठी भारतीय रेल्वेने विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला असून रात्री शेगाव येथून अयोध्येकरिता स्पेशल ट्रेन रवाना झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बुलढाणा येथील श्वान व बॉम्ब शोधक पथकाने शेगाव रेल्वे स्थानक, दादर रेल्वे रूळ स्पेशल ट्रेनसह आदी भागाची पाहणी जिम्मी श्वानकडून व बॉम्ब शोधक पथकाकडून करण्यात आली आहे. इकडे सरकार मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण देऊ असे म्हणत आहे, तर दुसरीकडे मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची भाषा करून चूक करू पाहत आहे. राज्य मागास आयोगाला मराठा समाजाच्या ओबीसींच्या यादीत समाविष्ट करण्याचा अधिकार आहे. दुसरीकडे कुठलेही आरक्षण देण्यासाठी शिफारस करण्याचा अधिकार नाही. मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण द्यायचे असल्यास मराठा समाजाला ओबीसीच्या यादीमध्ये टाकावे. आयोगाच्या इम्पेरिकल डाटाप्रमाणे ओबीसी आरक्षण 50% वर वाढवण्यात यावे आणि भारतरत्न कर्पूरी ठाकूर फॉर्म्युल्याप्रमाणे ओबीसीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून कुणबी मराठा यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. सरकारने दुसरा कुठलाही निर्णय घेतल्यास तो न्यायालयात टिकणार नाही. मराठा समाजाची ती घोर फसवणूक होईल असे मत माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केले आहे. सरकार एकीकडे सांगत आहे की मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारा आरक्षण देऊ आणि दुसरीकडे चुका करत आहे. जे मागासवर्गीय आयोग आहे त्यांना फक्त मराठांना ओबीसीच्या लिस्टमध्ये टाकण्याचा अधिकार आहे. दुसरं कुठलंही आरक्षण देण्याच्या शिफारस करण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यामुळे सरकार परत चूक करत असेल तर हा मराठ्याची खोर फसवणूक होईल. खरं म्हणजे आरक्षण देता येईल. मी वारंवार म्हणतोय की जे ओबीसी आहे त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करून जे ओबीसीचं आरक्षण आहे ते बांटी आयोगाप्रमाणे आपल्याला वाढवता येईल. 50%च्या वर सुद्धा आपल्याला देता येईल आणि त्यानंतर भारतरत्न कर्पूरी ठाकूर फॉर्म्युलाप्रमाणे त्याचं उपवर्गीकरण जर केलं तर कोणाला धक्का लागत नाही आणि हे संविधानिक असेल आणि न्यायपूर्ण असेल. अन्यथा परत मराठा समाजाची घोर फसवणूक होण्याची. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यानंतर अनेक भाविकांना रामलल्लाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. अयोध्येतील रामाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक अयोध्येत दाखल होताना दिसत आहे. दरम्यान भाविकांना अयोध्या येथे जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता यावे यासाठी भारतीय रेल्वेने विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला. रात्री शेगाव येथून स्पेशल ट्रेन अयोध्येकरिता रवाना झाली, तर ही स्पेशल ट्रेन भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व राम भक्तांसाठी अख्खी ट्रेनच बुक केली होती. अयोध्या धाम येथील राम मंदिरात श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या वतीने अयोध्या धाम स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. शेगाव स्थानकावरून रात्री 1:30 वाजता भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय कुटे व खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी स्पेशल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन पुढे भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, झाशी, ओराई, कानपूर मार्गे 1266 किलोमीटर अंतर पार करत अयोध्येला पोहोचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासाची ट्रेन अयोध्या धाम येथून निघाल्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी अकोला येथे पोहोचणार आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील जवळजवळ 1350 राम भक्त कारसेवक हे अयोध्येला जातात आहे. त्यांच्यासाठी विशेष रेल्वेचं आयोजन हे भारतीय जनता पार्टीतर्फे नरेंद्रभाई मोदी, देवेंद्रजी फडणवीस या सर्वांतर्फे करण्यात आलेलं आहे. आणि ह्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व कारसेवकांनी, सर्व रामभक्तांनी, ज्या लोकांनी राम मंदिरासाठी अथक परिश्रम घेतले, संघर्ष केला, कारसेवा केली, अशांनी दर्शन करावं, प्रथमतः दर्शन करावं ही संकल्पना डोक्यात असल्यामुळे ही रेल्वे इथून रवाना होते आणि सर्व रामभक्त आज इथे आलेले आहेत. 500 वर्षाच्या संघर्षाचं रामलल्लांचं दर्शन होईल की नाही होईल, मंदिर होईल की नाही होईल, आपल्या जीवनात राम मंदिर आपल्या डोळ्यासमोर झालं पाहिजे अशी आस्था बाळगणारे सर्व रामभक्त
रामभक्त आज दर्शनासाठी जातात आहे. सर्व रामभक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचा प्रवास सुखमय हो आणि रामभक्तांना एवढीच विनंती करतो की रामलल्लांना त्यांनी एवढीच त्यांच्या चरणी प्रार्थना करावी की या भारत देशाला एक महासत्ता बनवावं, या भारत देशातील सर्व जनतेला सुखी समृद्ध आणि आनंदी जीवन मिळवून द्यावं, हीच प्रभू श्रीरामाच्या चरणी सगळ्यांनी प्रार्थना करावी. आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील जे 6 मतदारसंघ आहेत त्या 6 मतदारसंघातील कारसेवक आणि रामभक्त हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्या येथे स्पेशल ट्रेननी रवाना होत आहेत आणि अतिशय सगळे आनंदित आहेत. प्रसन्नता सगळ्यांमध्ये आहे आणि इतक्या लवकर रामलल्लाची स्थापना झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील आमचे जवळपास 1500 रामभक्त जे आहेत आज पहिल्या ट्रेननी आणि त्याही विशेष ट्रेननी आज अयोध्याला जात आहेत आणि निश्चितपणे तिथून दर्शन घेऊन आल्यानंतर या लोकसभेच्या या 6 मतदारसंघामध्ये हे रामभक्त जे आहेत त्यांचं दर्शन घेऊन आम्ही पुढचे जे कार्यक्रम आहे ते चालू करणार. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लाइब्रेरी लैबोरेटरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्यूजिक vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, आर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7585387079 और 9423105824. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठ. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे. छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या वतीने त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी व यशासाठी अभिषेक करण्यात आला. सर्वप्रथम त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. मनोज जरांगे पाटील हे छत्रपतींचे प्रामाणिक मावळे आहेत. सरकारला जर वाटत असेल त्यांची तब्येत ढासळल्याने लढा ढासळेल तर विसरू नका, छत्रपती देखील मैदानात उतरले आहेत, असे यावेळी जिल्हा प्रमुख रुपेश नाथे यांनी सांगितले. छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या वतीने त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या दीर्घ आयुष्यासाठी व मराठा आरक्षणाच्या लढ्यात यश मिळण्यासाठी आज स्वराज्य पक्षाच्या वतीने महाअभिषेक करण्यात येत आहे. महाअभिषेक करण्याचं कारण असं की आपण बघत असाल मनोजदादांची तब्येत अतिशय ढासळलेली आहे. त्या गोष्टीचा फायदा घेऊन कुठेतरी सरकार असा विचार करत असेल. आपल्या महाराष्ट्र राज्याला एक मुख्यमंत्री लाभलेले आहेत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली की आम्ही मराठ्यांना न्याय देऊ. याच पद्धतीने 2 उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत. असं असताना देखील जर मराठा संघर्ष योद्धा मनोजदादांकडे हे लक्ष देत नसतील, कुठेतरी यांना वाटत असेल
की मनोजदादांची तब्येत ढासळल्यानंतर हा लढा ढासळेल, तर त्यांनी एक गोष्ट लक्षात राहू द्या, लवकरच छत्रपती संभाजीराजे देखील मैदानात उतरतील. कारण की जो छत्रपतींचा प्रामाणिक मावळा आहे त्याच्या पाठीमागे ताकद देण्यासाठी नेहमी छत्रपती परिवार उभा राहत आलेला आहे. आपण आतापर्यंतच्या लढाया जर बघितलेल्या असेल तर त्या प्रत्येक लढाईत 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य असेल त्याच्यात देखील ज्या वेळेस मावळ्यांना ताकद देण्याची गरज पडली त्या वेळेस छत्रपती स्वतः मैदानात उतरले. आज देखील जर सरकारला जाग येत नसेल व सरकारला वाटत असेल की कुठेतरी या गोष्टीला ते पुढे नेऊन मनोजदादांकडे लक्ष देणार नाही किंवा ते विधानसभेत अधिवेशन घेणार नाही, अध्यादेश काढणार नाही, तर ही त्यांची चूक असेल. त्यांनी विसरू नये. उद्या जर मनोजदादांच्या तब्येतीला काही झालं तर या महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल. तो उद्रेक जर आपल्याला होऊ द्यायचा नसेल तर हा छत्रपतींचा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. आपण लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय द्यावा अथवा विसरू नये. आमची सगळ्यांची भूमिका आहे नो इलेक्शन अंटिल आरक्षण. ही गोष्ट घेऊनच आम्ही स्वराज्य पक्ष पुढे जाणार आहोत. आपण हे लक्षात राहू द्या. छत्रपती जर मैदानात उतरले तर हा महाराष्ट्र किती दिवस बंद राहील. स्वराज्य पक्ष हे सुसंस्कृत राजकारणावर समाजकारणावर विश्वास ठेवतो. म्हणूनच आम्ही कुठल्याही चुकीच्या पद्धतीने आंदोलन करणार नाही. पण आज मनोजदादांच्या दीर्घ आयुष्यासाठी व यशासाठी आज आम्ही महाअभिषेक त्र्यंबकराजाच्या ज्योतिर्लिंगाला करत आहोत. कारण की देवांचा देव महादेव असं म्हणतात आणि याच महादेवाचे तिसरा डोळा उघडण्याची वेळ आलेली आहे. या सरकारला लवकरच धडा आम्ही शिकवल्याशिवाय राहणार नाही असं स्वराज्य पक्षाच्या वतीने सांगतो. बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिमच्या पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांच्या 285व्या जयंतीनिमित्त संत सेवालाल महाराजांचे मंदिर आकर्षक पद्धतीने फुलांनी सजवण्यात आले होते. यावेळी बंजारा समाज बांधवांनी दर्शनासाठी गर्दी केली. आज राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. सोबतच राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगड परिसर येथे कीर्तनवाडी गावातील ओबीसी समाजाचे कार्यकर्ते प्रल्हाद कीर्तने यांनी 12 फेब्रुवारीपासून मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करत आमरण उपोषण सुरू केले आहे. कीर्तनवाडी गावातील आणि परिसरातील ओबीसी बांधवांचा, महिलांचा आणि युवकांचा मोठा प्रतिसाद त्यांच्या आंदोलनाला मिळत असून मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये स्वतंत्र आरक्षण द्यावे, परंतु सरसकट कुणबी प्रमाणपत्र किंबहुना ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी प्रल्हाद कीर्तने यांनी केली आहे. एकाच परवा ओबीसी सर्व, एकाच परवा ओबीसी सर्व. जर समजा ओबीसी हे कुणबी प्रमाणपत्र जर मराठ्यांना दिलं गेलं सरसकट तर हे सगळ्यात मोठा तोटा हा ओबीसीचा होतोय. त्यामुळे हे कुणबी प्रमाणपत्र तात्काळ थांबवण्यात यावीत ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि या देशाचे प्रधानमंत्री यांना ओबीसीच्या वतीनं श्री क्षेत्र भगवानगड येथून हे प्रल्हाद कीर्तने एक मी छोटासा कार्यकर्ता नाही तर समाजसेवक म्हणून माझी तुम्हाला या गावकऱ्याच्या वतीनं आणि श्री क्षेत्र भगवानगड परिसराच्या वतीनं आपणास विनंती आहे की आमच्या ताटात येऊ नका. स्वातंत्र्य मागण्यासाठी आम्ही ओबीसी तुमच्या सोबत आहोत, पण आमच्यात म्हणून नाही. फक्त शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरक्षण मिळावं ह्या भूमिकेचे स्वर्गीय लोकनेते मुंडेसाहेब पहिल्यापासूनच होते. आम्ही सर्व ओबीसी बांधव बी आहोत टोटल. परंतु फक्त आणि फक्त राजकारणामध्ये आरक्षण मिळलं नाही पाहिजे हीच आमची सर्व ओबीसीवाल्यांची एक विनंती आहे की हे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही तात्काळ थांबा. याचा फटका आमच्या ऊसतोड कामगार, आमच्या दगडं फोडणारे कुंभार, चांभार, लावार, मुसलमान, वारी सगळे नावी यांना, आमचा लेकरांना याचा तोटा होतोय. म्हणून प्लीज सरकार. तसेच या कुणबी प्रमाणपत्रामुळे जे आज आपण ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, अनेक सहकार सोसायटी असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, विधान परिषद असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, या ठिकाणी सगळ्यात जास्त फटका आपल्याला ह्या कुणबी प्रमाणपत्रामुळे बसणार आहे. आपलं राजकीय अस्तित्व या ठिकाणी गायब होणार आहे. त्यामुळे माझी विनंती आहे या सरकारला की आपण एक कुणबी प्रमाणपत्र जो देण्याचा सपाटा लावलाय तो तात्काळ थांबला पाहिजे. यासाठी हे माझं आमरण उपोषण. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24.
सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस। कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज। कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर। मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।